एक नवीन मुद्दा हा मला मांडायचा आहे की आपल्या महाराष्ट्राच्या विधिमंडळाची अतिशय उज्ज्वल अशी परंपरा आहे, बोलण्याकरता परंपरा नाहीये. सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांनी परस्पर एकमेकाचा मान सन्मान राखला पाहिजे, त्याच्या अधिकारांचं रक्षण केलं पाहिजे. परंतु या अध्यक्षांकडून आणि या विधिमंडळाकडून या सरकारकडून इतका जुलूम आणि इतकं चुकीचं काम होतंय. 2022 साली उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष हा फोडला गेला, चोरला गेला आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर राहिलेल्या आमदारांना विधिमंडळामध्ये जे हक्काचं कार्यालय मिळायला पाहिजे होतं ते 2022 पासून आजपर्यंत 2026 पर्यंत आम्हाला विधिमंडळ कार्यालय मिळालेलं नाही. आज विधानसभेतला सगळ्यात मोठा विरोधी पक्ष हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष आहे. या पक्षाला आज तागायत कार्यालय मिळालेलं नाही. विरोधी पक्ष नेता आम्ही काही सांगायला गेलो तर तुम्ही रडगाणं गाता, तुम्ही कसल्या मागण्या मागता. लाजा वाटल्या पाहिजे सरकारला, लाजा. आपण हेही बघितलंय की शेतकरी कामगार पक्षाचे 2 आमदार त्यांचं कार्यालय, जनता दलाचा आमदारच नव्हता त्यांचं कार्यालय, अन्य त्या ठिकाणी जनसुराज्य पक्ष त्याचं कार्यालय, आजही त्या कार्यालय विधान भवनामध्ये अस्तित्वात आहेत. आणि ज्या पक्षाचे सगळ्यात जास्त विरोधी पक्षाचे आमदार त्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी 1000 वेळा अध्यक्षांच्याकडे जाऊन विनंती करून पत्र देऊन सुद्धा आज तक कार्यालय मिळालं नाही. ह्या केवळ अत्याचार, अन्याय हा आमच्यावर होतो असं नाही, तर हा लोकशाहीवरचा घाला आहे, हा लोकशाहीवरचा दरोडा आहे. हे दरोडेखोर लोक आहेत आणि म्हणून केवळ आमदार खासदार पळवून दरोडा घालत नाहीयेत, तर आमच्या विरोधी पक्षाच्या हक्कांवर पण दरोडा घालण्याचं काम यांचं होतंय. किती सहन करायचं, कसं सहन करायचं, कसं विधिमंडळामध्ये बसून कामकाज करायचं, कसा जर नाहिरे वर्गाचा आवाज उठवायचा. लोकांना वाटतं की आम्ही नाहिरे वर्गाचा आवाज उठवण्यामध्ये आम्ही कमी पडतो म्हणून तुम्ही आम्हाला प्रश्न विचारता, पण साधं कार्यालय सुद्धा आम्हाला मिळत नाही, इथपर्यंत आहे. आणि सगळ्यात मोठी गंमत, जनसुराज्य पक्षाचे 2च आमदार आहेत, त्यांना कार्यालय दिलं अध्यक्षांनी आणि त्या कार्यालयाचं उद्घाटन मी स्वतःहून माझ्या डोळ्यानं बघितलंय. राज्याचे मुख्यमंत्री आणि विधानसभेचे अध्यक्ष जाऊन उद्घाटन करतात. जो सगळ्यात मोठा पक्ष आहे त्याला तुम्ही कार्यालय देत नाही, तो त्याचा वैधानिक अधिकार आहे. आणि म्हणून अशा पद्धतीनं कामकाज चाललंय. उभं घालाय या सभागृहामध्ये बसणं आणि ह्यांची ही कार्यपद्धती चालणं, हे जे काय सांगतायत की असं पद्धतीनं मंत्री वाटप केलं जातं कामकाजाचं. आम्ही या सभागृहामध्ये 30-35 वर्ष बसलेलो आहोत. अध्यक्षांनी एक उदाहरण दाखवा चला की तो खरोखर मंत्री गैरहजर असेल एकाच दुसऱ्या दिवशी, तर तात्पुरता त्या कामकाजाचा कुठल्या तरी एखाद्या मंत्र्याला तात्पुरतं पत्र दिलं जातं आणि ते अध्यक्षांना अवगत केलं जातं. दर अधिवेशनला हे खातं तात्पुरतं ह्या मंत्र्याकडं, हे खातं तात्पुरतं त्या मंत्र्याकडं. कुठे नियमात दाखवावं, त्यांनी दाखवावं. आमच्याही त्यांनी या माहितीमध्ये भर टाकावी. उगाच 19ला हे घडलं, 20ला ते घडलं, जाणीवपूर्वक 19-20 आणि 21 याचा पाडा वाचून आपलं पाप लपवण्याचं काम सुरू आहे. आणि म्हणून या अत्याचाराच्या विरोधात आम्ही बाहेर आलेलो आहोत. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे 18 न्यूज. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.